मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी जेवण बनवणार आहोत, जेवणात थोडी हेल्प करणार आहोत. एक नवीन रेसिपी नॉट रेसिपी चिकन वगैरे आणलेलं आहे. तो चिकन फ्राय वगैरे मस्त बाहेर पाऊस पडतोय. सो बोललो विचार केला की भजी बनवण्यापेक्षा एक चिकन फ्राय वगैरे नाही तर मग चिकन क्रिस्पी वगैरे आपण असं काहीतरी प्रकार बनवूया. मस्त संडे पण आहे. सो आपण मग बोललो विचार केला की जाऊन घेऊन येऊयात आणि थोडंसं पावसाची मजा घेत बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेलं काय वाईट आहे. सो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हेच कव्हर करणार आहोत की आपण चिकन 65 चिकन क्रिस्पी कसं बनवणार आहोत आणि कशा प्रकारे आपण आजचा दिवस स्पेंड करणार आहोत ते आज आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. तर आपण चला आता चिकन फ्राय बनवायला स्टार्ट करूया आणि तुम्ही पण माझ्यासोबत या. चला. So आता आम्ही लसूण वगैरे कट करून घेत आहे. आम्हाला जी लसूण आणि अद्रकची पेस्ट हवी ती करण्यासाठी आम्ही इथे अद्रक तर आमचं रेडी झालेलं आहे. आता लसूण आम्ही तयार करायला घेतलाय. सो हे झालं की आम्ही त्यांची पेस्ट करून घेऊ आणि मग पुढचं पेस्ट वगैरे टाकून आपली पुढची प्रक्रिया आपण स्टार्ट करू. दोन काड्या दिल्या. सो आपला चिकन रेडी आहे, पेस्ट पण रेडी आहे, कॉर्नफ्लॉवर वगैरे सर्व रेडी आहे. तर आपण स्टार्ट करूयात आता बनवण्यासाठी. आपण चिकन यातलं काढून घेऊया थोडंसं बिकॉज आपल्याला पूर्ण याचं बनवायचं आणि आपल्याला बिर्याणी पण बनवायची आहे आणि चिकन 65 पण आपण बनवणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. नाही आलं बारीक थोडस नक्की चालेल. सो गाईज आपला चिकन रेडी आहे, अद्रक लसूणची पेस्ट रेडी आहे, मसाले रेडी आहेत. हा आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक अंडा घेतलेला आहे. सो आता आपल्याला हे सर्व मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि एकदम मॅरिनेट झाल्यानंतर आपण 65 साठी बाकीचं प्रिपरेशन वगैरे करणार आहोत. तर आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं मॅरिनेट वगैरे साठी करूया. तर चला स्टार्ट करूया. ही आपण घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट थोडी देन आपण टाकणार आहोत. हे जे मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे बिर्याणी मसाला, गरम मसाला, नंतर गरम मसाला इन द सेन्स धने जिरे पावडर वगैरे ते सर्व असतं त्यात. देन लाल तिखट आणि मीठ वगैरे घेतलेलं आहे. तर आपण हे एक मिक्स करून घेऊया या सर्वमध्ये आणि आपण थोडंसं आता कॉर्नफ्लॉवर टाकूयात. हा आहे कॉर्नफ्लॉवर. आपण मैद्याचा यूज नाही करत आहोत, फक्त कॉर्नफ्लॉवर घेतलंय. सो कॉर्नफ्लॉवर आपण टाकलेलं याच्यात आणि आता आपण टाकूयात थोडंसं अंड. एक अंड फोडून याच्यात आपण टाकूयात. तर चला अंड फोडूयात आता. सो मित्रांनो, चिकन बघू शकता तुम्ही छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे. सर्व छानपैकी झालेलं आहे. आपण आता गॅस वगैरे चालू करायचं. आपण तेल घेऊया आणि आपलं फ्राय करायला स्टार्ट करूया फटाफट. चला. सो त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण वेफर्सचा पुडा घेतलेला आहे आणि तो वेफर्सच्या पुड्याचा आपण चुरा करून घेऊयात फटाफट. सो आपला चिकन मॅरिनेट झालेला आहे. क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण चिप्सचा चुरा घेतलेला आहे आणि आपला तेल पण गरम झालेला आहे ऑलमोस्ट. आपण बघू शकता.
थोडंसं आपण त्याला फास्ट करूयात, अजून प्रॉपरली गरम नाही झालं ते. सो आपण आता काय करणार आहोत, यातला एक एक पीस घ्यायचा, यात डीप करायचं, जेणेकरून त्याला क्रिस्पीपणा येईल. आणि तो डीप केलेला पीस आपण तेलात फ्राय करून घ्यायचा. आणि चांगलं 5 ते 10 मिनिटं फ्राय केल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे त्याचा क्रिस्पीपणा त्याच्यात येईल आणि ते आपल्याला खाण्यासाठी रेडी होईल. तर आपण पटापट बनवून घेऊयात, चला. आपण स्टार्ट करूयात आता. सो असं आपल्याला एक एक पीस डीप करून घ्यायचंय चांगल्या प्रकारे. त्याला थोडंसं असं चांगल्या प्रकारे मॅरिनेट वगैरे करून याच्यात बुडवून हा आपला असा तयार होईल. त्याने आपण तेलात सोडणार आहोत. सो आपण पटापट पटापट एक बनवून घेऊयात पीस. तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपण याच्यात थोडंसं बुडवून घेतो त्यांना, जेणेकरून त्यांना क्रिस्पीपणा येईल. आणि ऑलरेडी आपण अंडं टाकलं तर ते चांगल्या प्रकारेच होणार. सो आपण सर्व असं बनवून घेऊयात पटापट. आणि आमचा हा उंदीर बाबा बघू शकता आलेला आहे चिप्स खाण्यासाठी. बाबू ते चिप्स नको खाऊ देत, आपण ना चिकन मिक्स करतोय ना. तो आपला आता चांगल्या प्रकारे ते क्रिस्पी होत चाललेले आहे. तुम्ही बघू शकता. तो आपण त्यांना फ्राय करून घेऊया पटापट. आता छान प्रकारे रेडी झालेले आहे. त्यांना 5 ते 10 मिनिटं आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया, जेणेकरून तो प्रॉपरली क्रिस्पी टाईप होती. आणि ते थोडेसे क्रिस्पी झाले की आपण त्यांना काढून घेऊया. तो आपलं हे मॅरिनेट केलेलं आहे. आणि मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करायचं आहे. जास्त गॅस फास्ट पण नाही ठेवायचा. आणि स्लोली स्लोली त्यांना मॅरिनेट फ्राय करत ठेवायचं आपण, जेणेकरून ते प्रॉपरली क्रिस्पी होतील. मित्रांनो, आपली चालू आहे क्रिस्पी करणं. तर ते थोडंसं तयार झालं की आपण ते प्रॉपरली करून घेऊया. आणि एकदाच रेडी झालं की तुम्हाला मी टेस्ट वगैरे सांगेल कसं आहे, काय आहे ते. आता आपण ते पटापट बनवून वगैरे घेऊया. किती टाईम तर लागतंय खूप सारं. आपल्या ह्या साईडला बिर्याणीचं पण काम चालू आहे. आणि इकडे क्रिस्पीचं वगैरे काम चालू आहे. तर जसं-जसं होईल फटाफट तसं आपण ते करून घेऊया. आणि एवढं थोडंसं पेंडिंग राहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हां, एवढं पेंडिंग राहिलेलं आहे. हे झालं की आपलं फिनिश होऊन जाईल. मग आपण ते खाण्यासाठी रेडी करूया. या साईडला तुम्ही बघू शकता बिर्याणी आपली चालू चालू झालेली आहे. इट्स अ हैदराबादी टाइप थोडी बिर्याणी आहे आमची. आणि ते आम्ही आता बनवायला घेतलेले आहे. आणि इकडे आपलं चिकन फ्राय बघू शकता. मसाले वगैरे चांगले मॅरिनेट करायला घेतलेले आहेत. कांदा वगैरे टाकलाय, त्यात डिफरंट डिफरंट मसाला टाकेल. आणि आता चिकन वगैरे टाकून त्यात तांदूळ वगैरे टाकले जाते, जेणेकरून ते बिर्याणी आपली रेडी होईल. आणि हे पण आपले ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. छान प्रकारे ते क्रिस्पी झालेले आहेत. आपण यांना काढून घेऊया. आणि नेक्स्ट वाले जे आहेत पेंडिंग, हे वाले यांना आपण ॲड करूया त्याच्यात. चला. हे आता आपण काढून घेतलेले आहेत. त्यातलं तेल थोडंसं आपण काढून घेऊया. आणि नंतर मग ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता आपण नेक्स्ट जे आहे आपले राहिलेले, हे यांना ॲड करून घेऊया पटापट.
मी ऍड करून घेतो तो हो बच्चा. आणि मग बनवून घेतो फटाफट. तो गाईस तुम्ही बघू शकता आपला चिकन फ्राय व चिकन क्रिस्पी जे काय तुम्ही बोलाल ते आपलं रेडी झालेलं आहे आणि खूप छान प्रकारे ते लागतं. आपण त्याला थोडंसं डेकोरेट वगैरे करूया आणि जेवणाच्या वेळी आपण खाण्यासाठी रेडी करूया. चला. तो मित्रांनो आपलं चिकन जे आहे ते फ्राय और क्रिस्पी जे काय तुम्ही बोलू शकता ते रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ते दिसतंय हे असं. आणि आपण आता ते खाऊयात आणि टेस्ट करून बघूयात कसं झालंय, काय त्याची टेस्ट वगैरे कशी आहे, काय आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूयात. बिर्याणी पण आमची बनते आहे, रेडी झाली की आम्ही जेवायला वगैरे घेऊ आणि आता हे टेस्ट वगैरे करून बघू कसं काय ते. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही हे चिकन फ्राय कधी घरी ट्राय केलं आहे का तुमच्या स्वतःहून ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय आणि गुड नाईट.